राधिका आणि अर्जुन एका मोठ्या कुटुंबाचा भाग होते. राधिका अर्जुनच्या मोठ्या भावाची म्हणजे विक्रमची पत्नी होती. त्यांचे लग्न होऊन 2 वर्षे झाली होती. राधिका दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे मोठे काळे डोळे, तीक्ष्ण नाक आणि गोरा रंग यामुळे ती आकर्षक दिसत होती. ती स्वभावाने मनमिळाऊ आणि प्रेमळ होती. घरातील सगळ्यांशी तिचे चांगले संबंध होते. अर्जुन हा राधिकाच्या नवऱ्याचा लहान भाऊ. तो शिक्षण पूर्ण झाल्यावर नुकताच नोकरीला लागला होता. तो बाहेर जास्त राहायचा आणि विक्रमकडे कमी. अर्जुन देखणा आणि स्मार्ट होता. त्याची बोलण्याची पद्धत मनमोहक होती, त्यामुळे तो सगळ्यांनाच आवडायचा. राधिका आणि अर्जुनचे नाते वहिनी आणि दिराचे असले तरी त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. ते दोघे एकमेकांना मदत करत असत आणि त्यांच्यात चांगली बॉन्डिंग होती. एक दिवस विक्रम कामासाठी शहराबाहेर गेला होता. घरी राधिका आणि अर्जुन दोघेच होते. त्या दिवशी राधिकाला थोडा ताप आला होता. अर्जुनने तिची काळजी घेतली. त्याने तिच्यासाठी औषध आणले आणि तिच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. राधिकाला अर्जुनच्या काळजीने खूप बरं वाटले. त्या रात्री राधिकाला झोप येत नव्हती. तिला सतत अर्जुनचे विचार येत होते. अर्जुन किती चांगला आहे, ती मनात म्हणाली. त्याने माझी किती काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिका उठली तेव्हा तिला थोडे बरे वाटत होते. अर्जुन तिच्यासाठी चहा घेऊन आला. कशी आहेस तू आता, त्याने विचारले. आता ठीक आहे, राधिका म्हणाली. थँक्यू अर्जुन, तू खूप मदत केलीस. अरे त्यात काय आहे, तू माझी वहिनी आहेस, अर्जुन हसून म्हणाला. त्या दिवसापासून राधिका आणि अर्जुनच्या नात्यात एक वेगळीच ओढ निर्माण झाली. ते दोघे एकमेकांच्या कंपनीचा आनंद घेऊ लागले. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ लागले. त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटू लागले. एक दिवस अर्जुनने राधिकाला एका कॉफी शॉपमध्ये भेटायला बोलावले. तिथे त्याने तिला त्याच्या मनातले प्रेम सांगितले. राधिका, मला माहित आहे हे चुकीचे आहे, पण मी तुझ्यावर प्रेम करतो, मला माफ कर, तो म्हणाला. राधिकाला काय बोलावे ते समजेना. ती सुद्धा अर्जुनवर प्रेम करत होती, पण हे नाते समाजाला मान्य नव्हते. अर्जुन, हे शक्य नाही, मी तुझी वहिनी आहे, ती म्हणाली. मला माहित आहे, पण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, अर्जुन म्हणाला. राधिका विचारात पडली. तिला काय करावे ते समजत नव्हते. एकीकडे तिचे आपल्या नवऱ्यावर प्रेम होते, तर दुसरीकडे अर्जुनबद्दल असलेले आकर्षण तिला स्वस्थ बसू देत नव्हते. पण राधिकाने अर्जुनला तिच्यापासून दूर राहायला सांगितले होते. अर्जुन उदास मनाने तिथून निघाला आणि तो त्याचा कंपनीने दिलेल्या क्वार्टरवर गेला. असेच काही दिवस निघून गेले. राधिका आणि अर्जुन एकमेकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होते, पण ते शक्य होत नव्हते. नियती त्यांना वारंवार एकत्र आणत होती. एक दिवस विक्रमने राधिकाला सांगितले की त्याला एका बिझनेस ट्रिपसाठी काही महिन्यांसाठी विदेशात जावे लागेल. हे ऐकून राधिकाला मनामध्ये आनंद झाला होता. तिला अर्जुन शिवाय राहणे अधिक कठीण वाटू लागले होते. विक्रमच्या जाण्याची वेळ जवळ येत होती. राधिका आणि अर्जुन दोघांनाही एक दुसऱ्याची चिंता सतावत होती. विक्रम गेल्यानंतर ते त्यांचा मनातले विचार पूर्ण करतील हा प्रश्न दोघांनाही पडला होता. विक्रम निघून गेल्यानंतर राधिका पूर्णपणे एकाकी पडली आणि तिला शारीरिक भूक पण जाणवत होती. तिला अर्जुनची आठवण सतत येत होती. ती त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. राधिकाने रात्री अर्जुनला फोन केला. अर्जुन, मला तुला भेटायचे आहे, तू घरी ये लवकर. अर्जुन लगेच राधिकाला भेटायला त्याच्या भावाच्या घरी गेला. घरी पोचल्यावर राधिकाने पाहिल्याबरोबर अर्जुनला मिठी मारली. अर्जुनसाठी हा अनोखाच अनुभव होता, कारण त्याची आतापर्यंत कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती आणि त्याला कोणी अशी मिठी मारली नव्हती. मिठी मारल्यामुळे राधिकाच्या छातीचा उबदार स्पर्श अर्जुनला जाणवत होता. त्याच्या मनात एक वेगळीच आग भडकायला लागली होती. मला माफ कर राधिका, मी तुला दुःखी केले, अर्जुन म्हणाला. राधिकाने अर्जुनच्या डोळ्यांत पाहत म्हटलं, माझी काही चूक नाही, नशिबात जे लिहिलंय तेच होणार. अर्जुनने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. राधिका खूपच सुंदर दिसत होती. तिच्या ओठांवर लाल रंगाची लिपस्टिक चमकत होती. अर्जुनने तिचा चेहरा दोन्ही हातांनी धरला आणि तिच्या ओठांवरचं सौंदर्य हळूच बिघडवलं. त्यांचे ओठ एकमेकांत गुंतले. राधिकाच्या मनातही एक तीव्र भावना जागी झाली. अर्जुनने खोलीचा दरवाजा बंद केला आणि माहोल बदलायला सुरुवात झाली. खोलीतली उष्णता वाढत गेली. स्पर्शाची ताकद वाढली. राधिकाच्या तोंडून कधी नकाराचा हलका आवाज तर कधी उत्साहाचा तीव्र स्वर येऊ लागला. त्या रात्री राधिका आणि अर्जुन आपल्या भावनांच्या आहारी गेले आणि त्यांनी एकमेकांशी जवळीक साधली. दोघांनाही आपल्या मनावर ताबा ठेवता आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी राधिकाला आपल्या कृत्याची जाणीव झाली. तिला मनातून खूप खेद वाटू लागला. तिने अर्जुनला स्पष्ट सांगितलं, आपण हे थांबवलं पाहिजे, हे योग्य नाही, यात आपलं काही भविष्य नाही. पण अर्जुनला राधिकाची ही गोष्ट पटली नाही. त्याच्या मनात आता एका नव्या अनुभवाची तलफ चढली होती. तेवढ्यात राधिकाच्या नवऱ्याचा विक्रमचा फोन आला. तो म्हणाला, घराचं गेट उघड, मी परत आलोय, मी बाहेर वाट पाहतोय. हे ऐकून अर्जुन आणि राधिकाला धक्काच बसला. दोघांच्या चेहऱ्यावर घबराट पसरली. हा भाग इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं, पुढे काय होईल? राधिका आणि अर्जुनचं हे रहस्य विक्रमला कळेल का? त्याच्या भावाने आणि बायकोने लपवलेलं हे सत्य समोर येईल का? जाणून घेऊया पुढच्या भागात. जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा आणखी रोमांचक कहाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब करा.